रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही. रस्ता सिमेंटचा आहे हो, पण संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही. हातात मोबाईल आले, पण बोलणं सुधारलं नाही. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आजूबाजूला असणाऱ्या प्राणी, फुला, पक्ष्यांविषयी आमच्या मनात कृतज्ञतेचा भाव निर्माण होऊ शकला नाही. आपल्या पिढीनं सगळ्यात मोठं बघितलेलं संकट जर कोणतं असेल तर ते कोविडचं संकट आहे. निसर्गानं वारंवार जाणीव करून दिली, जुळून घ्या. कोरोना कुणी बघितलाय का आपल्यापैकी? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र. कुणाकडे फोटो बिटो आहे का कोरोनाचा? सेल्फी विल्फी काढून ठेवलेला. माणसं साहेब खिडकीतनं बघायची, आम्ही रस्त्यावर कधी येणार, जनावर रस्त्यावर फिरतायत. माणसाला असं खिडकीतून खाली सुद्धा येऊ दिलं नाही. कुठे नेऊन ठेवलं निसर्गानं. आणि त्या 2 वर्षात आपल्याला कळलं हे सब झूट आहे, जगलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आणि आता 2-4 वर्ष झाली, परत गाडी सुसाट निघाली आपली. आता आपण निसर्गाकडे वळून बघायला तयार नाही आहोत. आणि म्हणून पुन्हा निसर्गाकडे वळून बघा. आज जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाल, वाहणाऱ्या खळखळणाऱ्या नदीला मन भरून बघाल, तेव्हा कळतं खरं सुख काय. पक्ष्यांचा चिवचिवाट, किलबिलाट जेव्हा शांततेने ऐकाल, तेव्हा कळतं खरं सुख काय. सूर्याची कोवळी किरणं कधीतरी अशी अंगावर झिलून बघा, मग कळतं सुख काय. मधमाशांवरती काम करणारे आमचे डॉक्टर आहेत, ते नेहमी सांगतात, ज्या दिवशी मधमाशी संपली त्या दिवशी माणूस पृथ्वीवरतून संपला. कारण मधमाशीचं काम जर काय आहे तर हे परागकण ट्रान्सफर करणं, झाडांची निर्मिती करणं, पाना फुलांची निर्मिती करणं. साधू संतांनी सुद्धा तेच सांगितलं. मी म्हणेल एक वेळ दगडातला देव आहे ना, त्याचं एक दिवस तुम्ही दर्शन देणं बंद करा, पण माझ्या दारातल्या झाडाला पाणी घालतो का, त्याची निगा राखतो का, याच्यावरती मात्र लक्ष दिलं पाहिजे. सावता महाराज आरणला हो, आणि तिथं शेतात जर बारं मोडलं ना, त्या पाण्याला म्हणायचे असाच वाहत वाहत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता आरणला मोडलेलं बारं महाराज पाणी काय पंढरपुरात जात होतं का? पण त्या पाना फुलात वेलीत त्यातच माझा भगवंत आहे याची जाणीव मात्र सावतोबांना होती. आणि सावतोबा महाराज सांगायचे आपल्या लेकीला, या शेताचा मालक आहे ना पंढरपुरात राहतो ताई, हे आपलं मालकीचं नाही, आणि या मालकाला आपण यातलं काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग जेव्हा दिंडी निघाली पंढरपूरला, तेव्हा सावतोबांची मुलगी पुढे आली आणि तिनं सांगितलं, हे शेतातली फळं फुलं एवढी जरा आमच्या इठ्ठलाला घेऊन जाल, आमच्या शेताचा मालक आहे तो. ते लोक म्हणले, तुमच्या शेताचा मालक आणि तू कुठं असतोय? आमचे बाबा म्हणतात, शेताचा मालक पंढरपुरात राहतो. आणि तो कोण? विठ्ठल, पांडुरंग. सगळे हसायला लागले आणि म्हणले, तुझ्या इठ्ठलाला ही सडलेली फुटलेली फळं चालतात का? आणि ती फळं फुलं अशी फेकून दिली रस्त्यावरती, आणि त्याच्यावरती चालत चालत ही सगळी मंडळी पंढरपूरला निघून गेली. रडणाऱ्या पोरीला सावतोबांनी जवळ घेतलं आणि विचारलं, बाई का रडते? तुम्ही म्हणता ना आपल्या शेताचा मालक पंढरपुरात असतो, या शेतात पिकलेली फळं फुलं त्याच्यासाठी द्या म्हणून त्यांच्याकडे गेले. त्यांनी फळं फुलं नेली तर नाहीच, पण रस्त्यावर फेकून दिली हो. तेव्हा सावतोबा म्हणले, ज्यांना या पाना फुलात भगवंत दिसला नाही त्यांना पंढरपुरात पण दिसणार नाही. सगळेजण पंढरपुरात गेले आणि ही सगळी स्वतःला प्रतिष्ठित समजणारी मंडळी पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या पायावर जेव्हा त्यांनी डोकं ठेवलं आणि वर बघितलं, वर देव काय कोणाला दिसला नाही. कुजबूज सुरू झाली, देव कुठे गेला, देव कुठे गेला. आजूबाजूला सर्वसामान्य माणसांच्या रांगा लागलेल्या, सगळेजण देवाकडे बघतात, पाया पडतात, आनंदून बाहेर पडतात. आणि ही मंडळी जेव्हा कुजबूज करायला लागली आणि विचारलं, का हो देव तुम्हाला दिसला का? म्हणले, अहो कशाचं काय, देव कुठं दिसला नाही. सावतोबा म्हटले, ज्याला पाना फुलात देव दिसला नाही त्यांना दगडात सुद्धा, तिथे पंढरपुरात सुद्धा देव दिसणार नाही. संतांनी सांगितलं, या निसर्गात परमेश्वर आहे, हा निसर्गच परमेश्वर आहे आणि त्याला जपता येईल का? अहो किती झाडांचे. मी तर म्हणतो, देवानं जर कृतज्ञतेची यादी करायची ठरवली, परोपकार करणाऱ्या गोष्टींची यादी जर करायची ठरवली ना साहेब, त्यात पहिला नंबर झाडांचा लागेल. परोपकारी लोकांची जर यादी करायची ठरवली, परोपकारी निसर्गातल्या घटकांची यादी करायची ठरवली, तर त्यात पहिला नंबर झाडांचा लागेल. किती उपकार आहेत ते आपण शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाहीत. आणि म्हणून झाडांच्या प्रती थोडंसं हळवं होता येईल का? झाडांच्या प्रती थोडीशी कृतज्ञता बाळगता येईल का? सुधा मूर्तींचं एक पुस्तक वाचनात आलं, त्यात त्यांनी लिहिलं होतं
मी ज्या घराच्या शेजारी राहायचे त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं आणि त्या प्राजक्ताच्या झाडाच्या शेजारी जी खिडकी होती त्या खिडकीत मी अभ्यासाला बसायचे आणि खिडकीतनं बाहेर हात घ्यायचे आणि त्या फांदीवरनं अलगद हात फिरवायचे. झाडांना बोलता येत नाही मित्रांनो, पण झाडांना भावना असतात. त्यांना आपले स्पर्श कळतात, त्यांना आपला संवाद कळतो. सुधामूर्ती लिहितात, मी त्या फांदीवरनं रोज हात फिरवायचे, त्या झाडासोबत बोलायचे, माझ्या आयुष्यातल्या गमती जमती सुख दुःख त्या झाडाला शेअर करायचे. आता झाडही माझ्याशी बोलायला लागलं होतं. मी बोलायला लागले का पानांची सळसळ ऐकायला यायची. मी आनंदी असले तर कधी कधी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा. झाडही आता माझ्यासोबत संवाद साधत होतं. पण घर आमचं रेंटचं होतं, कधीतरी घर सोडायचंच होतं. आता घर सोडायचं 4 दिवसांनी. घर सोडायचं दुःख तर होतच, पण त्याही पेक्षा जास्त दुःख होतं आता हे झाड सोडून जावं लागेल. काळजावर दगड ठेवला आणि झाडाला जाऊन सांगितलं, 4 दिवसांनी आम्ही घर सोडतोय, हा परत आपली भेट होईल की नाही मला माहित नाही. झाड काहीच बोललं नाही. पुढचे 4 दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. झाड अगदी गप्प गप्प होतं. एकही शब्द बोलायला तयार नाही, व्यक्त व्हायला तयार नाही. 4थ्या दिवशी घर सोडायचं, सगळं सामान गाडीत भरलं. मीही गाडीत जाऊन बसणार. तेव्हा मला वाटलं झाडासोबत बोलायला हवं. पळत गेले, शब्द फुटेना. झाडाला जाऊन मिठी मारली. गच्च झालेले डोळे 2 मिनिटांनी मी उघडले आणि बघते तर काय, आजूबाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू सांगत होतं, रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी, होईल आपली भेट. झाडाला शेवटचा टाटा केला आणि मी निघून गेले. 2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तरी विचारलं, का हो, आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं, झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहेत ना तोपर्यंत ती सगळी नाती आहेत. त्या झाडाला, त्या फांदीला त्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती. आता तो स्पर्श नाही, झाड जगतंय पण फांदी मात्र सुकून गेली. झाडांनाही भावना आहेत. अहो, आमच्या सगळ्या महिला रोज त्या तुळशी सोबत बोलतात, रोज तिला स्वतःचं सुख दुःख सांगतात. अहो, जात्यावर दळणारी बाई सुद्धा तिथल्या पाना फुलांशी बोलायची. माणसं शिकलेली नव्हती, पण निसर्गासोबत त्यांनी जुळून घेतलं होतं. ते निसर्गासोबत पुन्हा एकदा आपल्याला जुळून घेता येईल का? माणसाचं आयुष्य जसं सोपं केलं ते अधिकाधिक सुखी करता येईल का? आणि काय सुखाची संकल्पना आहे हो आपली. मी लहानपणी जर मंदिरात गेलो ना, असा घंटा वाजवला की आजोबा म्हणायचे, चला रे हात जोडा, आणि म्हटलं आता, ते म्हणायचे, म्हणा देव बाप्पा सुखात ठेव. सुख हा शब्द काय, हे फक्त मागण्यापुरतच आहे, पण नेमकं सुख काय हे मात्र कधी कळलं नाही. आज जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाल, वाहणाऱ्या खळखळणाऱ्या नदीला मन भरून बघाल, तेव्हा कळतं खरं सुख काय. पक्ष्यांचा चिवचिवाट किलबिलाट जेव्हा शांततेने ऐकाल, तेव्हा कळतं खरं सुख काय. सूर्याची कोवळी किरणं कधीतरी अशी अंगावर झिलून बघा, मग कळतं सुख काय. जगज्जेता अलेक्झांडर असा निघाला होता आणि एक तत्कालीन मोठा विचारवंत, तो अलेक्झांडरच्या स्वागताला आला नाही. आणि मग अलेक्झांडरने विचारलं, तो कुठे आहे? सगळे आलेत आणि तो नाही. त्याने आजूबाजूला एक छोटंसं खेड आहे, त्या झाडा फाना फुलांमध्ये तो आता रमून गेलाय. अलेक्झांडर म्हटलं, आपल्याला आहे ना त्याला जाऊन भेटायचं. आणि हे सगळेजण भेटायला गेले. अलेक्झांडरने त्याला विचारलं की मी तुझ्यासाठी काय करू शकतो? तो म्हटला, तू माझ्यासाठी काहीच करू नको. तो म्हटला, अरे जगज्जेता अलेक्झांडर तुझ्या समोर उभा आहे, काय मागायचंय ते माग. त्याने सांगितलं, मला काहीच नको, आणि द्यायचंच असेल तर एक दे म्हणले. म्हणले काय? तू थोडासा बाजूला उभा राहिला ना, सूर्याची किरण जरा अंगावर येतील. तू थोडासा बाजूला उभा राहा, एवढंच माझ्यासाठी कर. इतकं निसर्गाशी जुळून घेणं असलं पाहिजे.
मला वाटतं हे निसर्गाशी जुळून घेणं हे अगदी देवदेवतांपासून, अनेक विचारवंतांपासून तर थेट साधू संतांपर्यंत आणि आज निसर्गाशी संलग्न काम करणाऱ्या अनेक माणसांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. तो आम्हाला समजून घेता येईल का? एका मोठ्या अधिकाऱ्याचं एक भाषण ऐकलं होतं आणि त्यानं सांगितलं, मी खूप मोठ्या पदांवरती काम केलं, कायम मी त्या प्रोटोकॉलमध्ये राहिलो, आणि एक दिवशी प्रवासात असताना माझ्या मागं पोलिसांचा ताफा होता, मी निघालो होतो आणि एका झाडावरती एक पक्ष्यांची काही 5-6 घरटी लावलेली होती. माझ्या पत्नीनं मला सांगितलं, ते घरटं आपल्याला काढता येईल का? आपल्या गॅलरीत ते शोभून दिसेल. मी गाडी थांबवली आणि माझ्या बरोबरच्या सेवकांना सांगितलं, जरा ते घरटं काढता येईल का बघा. यांनी आयुष्यात कधी झाडावर चढलेले नव्हते, यांना काय ते झाडावर चढता येईना, ते घरटं काय काढता येईना. मग तिथं गुरामागं चालणार एक पोरग होतं, त्यांनी त्याला बोलवलं, म्हणले तेवढं घरटं जरा काढून देतो. हे नाही बाबा म्हणला, आपण नाही झाडावर चढत आणि घरटं नाही काढत, आणि 50 रुपये देतो की. 50 रुपये म्हणला, आपण चढतच नाही झाडावर. 100 रुपये देतो. पोरगा म्हणला, आपण त्या घरट्याला हातच लावत नाही. बरं बाबा 500 रुपये देतो. बरं 1000 रुपये घे, पण एक घरटं काढून दे. पोरगा एवढासा गुरामागं जाणारा, पण त्या अधिकाऱ्याला म्हणाला, साहेब 1000 काय, तुम्ही किती पैसे दिले ना तरी मी घरटं काढणार नाही. म्हणला, तुमच्यासाठी हे एक छोटंसं घरटं आहे जे गॅलरीची शोभा वाढवणार आहे, पण सकाळी त्या घरट्यातनं जे पक्षी उडून गेले ना, त्यांच्या आयुष्याची ती कमाई आहे, त्यांच्या आयुष्याचं ते घर आहे. संध्याकाळी जेव्हा हे पक्षी आपल्या पिलांना भेटायला येतील आणि फांदीवर घर दिसणार नाही, तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था असेल हो. तुम्ही विचार करा बरं, आपण असं सरळ JCP चालवतो आणि ते झाड पाडून टाकतो, किती घरटी असतात, किती पक्ष्यांचा अधिवास असतो. तुम्ही विचार करा, आपण दिवसभर कुठंतरी फिरायला गेलोय आणि संध्याकाळी आलोय प्लॉटवर आपलं घरच नाही. थोडीशी मनात कल्पना ना बरं, व्याख्यानाहून घरी गेले आणि घरच नाही जागेवर, काय होईल हो. पक्ष्यांचं घर साहेब, एक एक काडी गोळा करून त्यांनी ते घर बांधलेलं असतं, आणि निसर्ग त्यांच्यावरती, पाऊस आला पडलं घरटं, आलं वारं पडलं घरटं, पण तरी सुद्धा पक्ष्यांना कधी रडताना बघितलंय? असा झपाट्याचा पाऊस आला आणि त्या वादळात पक्ष्यांचं घरटं उडून गेलं. पक्षी थोडी त्या पक्ष्यांमधला जी मादी होती ती थोडीशी नाराज झाली आणि म्हटली, काय हो सारखंच घरटं पडतंय. पक्षी म्हटला, नाराज होऊ नको. त्यांना असे पंख विस्पारले, त्या विस्पारलेल्या पंखांच्या खाली ती अलगद येऊन थांबले. पाऊस उघडला, सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश झाला आणि ती म्हटली, आता कुठे राहायचं. तो म्हटलं, नाराज काय होते, परत काडी काडी गोळा करू, परत घरटं बांधू. आणि तो तिला म्हणतो, हे बघ, घरटं बांधणं घरटं पाडणं हे त्याचं काम आहे आणि घरटं बांधणं हे आपलं काम आहे. आणि पुढे जाऊन तो म्हणतो, आणि हो, कोणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत, आपली घरटी आपल्यालाच बांधावी लागतील. कोणतर मदतीला येईल, कोणतर अनुदान देईल, मग झाडं लावू, कोणतरी मदत करेल, मग घर बांधू, असं नाही हो. प्राणी पक्ष्यांनी जुळून घेतलंय निसर्गासोबत. आपण माणसं आहोत आणि आपण प्राणी पक्ष्यांपेक्षा सुद्धा कृतज्ञ असलं पाहिजे. त्यांच्यापेक्षा सुद्धा आपल्या जर बुद्धीचा एवढा विकास झालाय ना, ते जेवढं निसर्गाशी जुळून घेतात त्याच्या लाख पटीनं आपण निसर्गासोबत जुळून घेतलं पाहिजे. किती उपकार आहे तो भगवंताच्या आपल्यावरती. साधी ठेच लागली तर आपल्याला 4 लोक धावून येतात मदतीला. ह्या हायवेला रोज 4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करायची संधी आहे का? आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही, आम्ही शुद्धीत होतो, हेच 31 डिसेंबरला शुद्धीत नव्हतं, आमची केस घ्या, आमची तक्रार घ्या. काय अधिकार आहे तो? आपण जसं भाऊलं नाचवतो तसे हे प्राणी पक्षी डोलतात. पण जर आपण त्यांच्या तावडीत सापडलो, मग मात्र निसर्ग आपल्याला सुट्टी देत नाही. आणि आपल्या पिढीनं सगळ्यात मोठं बघितलेलं संकट जर कोणतं असेल तर ते कोविडचं संकट आहे. निसर्गानं वारंवार जाणीव करून दिली, जुळून घ्या, जुळून घ्या. कोरोना कुणी बघितलाय का आपल्यापैकी? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र. कुणाकडे फोटो बिटो आहे का कोरोनाचा? सेल्फी विल्फी काढून ठेवलेला. माणसं साहेब खिडकीतनं बघायची, आम्ही रस्त्यावर कधी येणार, जनावर रस्त्यावर फिरतायत. माणसाला असं खिडकीतून खाली सुद्धा येऊ दिलं नाही.
कुठे नेऊन ठेवलं निसर्गानं. आणि त्या 2 वर्षात आपल्याला कळलं हे सब झूट आहे, जगलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आणि आता 2-4 वर्ष झाली, परत गाडी सुसाट निघाली आपली. आता आपण निसर्गाकडे वळून बघायला तयार नाही आहोत. आणि म्हणून पुन्हा पुन्हा निसर्गाकडे वळून बघा. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. 50ला गणराज्यांची स्थापना झाली. 56ला राज्यांची विभागणी झाली. 62ला आपल्यावरती आक्रमण झालं. 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 72 मध्ये घाशीराम कोतवाल नाटक आलं. 75 मध्ये शोले चित्रपट आला. 79 मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी धोरणं आखली. 82 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला. 84 मध्ये मारुती उद्योग समूहानं जगाच्या बाजारपेठेतून भारताचं नाव केलं. 89 मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता येईल का याच्यासाठी प्रयत्न झाले. 91-93ला आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं. 95ला आम्ही गॅट करार स्वीकारला. 2000 पर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाप झाला. 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला. 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली. 2008-2009 पर्यंत प्रत्येकाच्या दारात नॅनो येईल का याची स्वप्न माणसं बघायला लागली. 2015-16 पर्यंत प्रत्येकाच्या हातात एक नाही 2-2 मोबाईल आले. 2024 मध्ये आहोत, आता यान मंगळावर जाईल का याचा विचार माणसं करायला लागली. किती कमालीची प्रगती केली. एकीकडे भौतिक दृष्ट्या आम्ही प्रचंड प्रगती केली. रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही. रस्ता सिमेंटचा आहे हो, पण संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही. हातात मोबाईल आले, पण बोलणं सुधारलं नाही. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आजूबाजूला असणाऱ्या प्राणी, फुला, पक्ष्यांविषयी आमच्या मनात कृतज्ञतेचा भाव निर्माण होऊ शकला नाही. आम्ही कोणत्या प्रगतीच्या गप्पा मारत आहोत? आम्हाला जर प्रगती साधायची असेल तर ती निसर्गासोबत जुळून असली पाहिजे. भूतानसारखा देश आहे आपल्या शेजारी. सगळं जग डोळे विस्फारून सांगत होतं आम्ही एवढी प्रगती केली, तेवढी प्रगती केली. समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि भूताननं सांगितलं आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. समाधान ही गोष्ट अशी आहे, किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहे तेथ जे होय तया नाम सुख. केवळ आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं म्हणजे आम्ही सुखी होणार नाही. ती आमच्या अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि ती नाळ जर आमची जोडायची असेल तर त्याच्यासाठी निसर्गासोबत जुळवून घ्यावं लागेल. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण निसर्गासोबत जुळून घ्याल, निसर्गासोबत कृतज्ञतेनं व्यवहार कराल, अशी अपेक्षा या निमित्तानं मला व्यक्त करायची. इथं बसलेल्या सगळ्या महिलांना, सगळ्यांना एक विनंती करायची, आपण थोडे थोडे प्रयोग बदलूयात. त्या वटसावित्रीच्या पौर्णिमेला आपण काय करतो? वडाला दोरा गुंडाळतो. आणि काय म्हणतात त्या वडाला? खरं खरं सांग, किती जन्म? किती ताई? 7. पूर्वीच्या बायका म्हणायच्या जन्मोन जन्मी. आता आमची व्हॅलिडिटी कमी होत चालली, आता ती 7 जन्मापर्यंत आली आहे. ते दोरा गुंडाळायचं तर गुंडाळा, नाही तर काय करायचं ते करा. त्या दिवशी एक वडाचं झाड लावता येईल का? ते वाढवता येईल का? अहो वड बघायला मिळेल ना साहेब. इकडं अजून देऊ बिऊ जरा बरं आहे तुम्ही लावायला, तिकडं झालं रा हिंजवडी. वडच नाही, फांदी विकत आणावं लागते, गुंडाळावं लागतंय दोरा. मागच्या वटपौर्णिमेला एका बाईनं ते वहीवर वडाचं चित्र काढलं आणि वहीला दोरा गुंडाळला होता. आणि वडाला जाताना ते तांब्या बिंब्या आता तसलं नाही राहिलं, बिस्लेरीची बाटली असती आणि डायरेक्ट बाटलीने ते वडाला पाणी. तांब्यान फुलपात्र आज खूप दिवसांनी बघितलं साहेब मी. नाहीतर आता कार्यक्रमांमध्ये तांब्या फुलपात्र पण राहिलेलं नाही, ते फक्त सुपारीन साखर पुड्यात राहिले. आणि काही दिवसानं तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. तुम्ही संक्रांत करता की नाही? काय करता संक्रांतीला? हळदी कुंकू. रथसप्तमी पर्यंत चालतंय. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं. हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्यानं इचरता येत नाही. साहेब मला कळतील तसे हेच वाण आहेत. किती पगार वाढू दे, तुम्ही वाण बदलला नाही मॅडम. चहाची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येईना, पावडरच्या डब्याला बिळ पडना, एवढी एवढीशी शॅम्पूची पुडी. ह्या संक्रांतीला वाण बदलायचा. काय देणार वाणात? आणि ते लावायचं आणि वाढवायचं.
एवढं जरी बदल, छोटे छोटे बदल केले ना, तरी जगणं समृद्ध होऊन जाईल. छोट्या छोट्या बदलांनी आपल्याला पुढे जाता येईल का? आपल्या आरोग्याची काळजी घ्या. अरे आपल्याकडे आयुर्वेद आहे. प्रत्येक वनस्पतीचं, प्रत्येक झाडाचं काही ना काही वेगळं महत्व आहे. ते महत्व समजावून घेता येईल का? येणाऱ्या पिढ्यांना ते समजावून सांगता येईल का? अहो, जोपर्यंत झाड समोर असतं ना, तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. पण तेव्हा ते झाड उन्मळून पडतं आणि ती जागा अशी सुनी सुनी वाटते ना, तेव्हा ते झाड आठवत राहतं. आम्ही गावाकडे जायचो ना, गावाकडं झाडं ठरलेली होती साहेब. त्या फांदीला झोका बांधायचा आणि दरवर्षी त्या फांदीला, प्रत्येकाची फांदी सुद्धा ठरलेली होती, याच फांदीला आमचा झोका असणार. पैसे नव्हते हो, आनंद मात्र भरभरून होता. गावाकडे गेलं, असे गुडघे टेकून नदीला पाणी प्यायचं. बोराच्या सीझनमध्ये बोरं, जांभळाच्या सीझनमध्ये जांभळं, आंब्याच्या सीझनमध्ये सगळ्यांचे शर्ट भरलेले, जांभळाच्या सीझनमध्ये 2-4 जणांचे तरी हात गळ्यात. मजा होती. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. आता मात्र सगळं पोरांना चित्रात दाखवण्याची वेळ आलेली आहे. पोरांना गोष्टी सांगायच्या तर त्या सुद्धा झाडांच्या गोष्टी सांगा. त्यांना सांगा काय हा वृक्ष आहे, की आजही कीर्तन झालं विजेला, की काय त्या झाडानं जुळून घेतलं तुकोबारायांशी. पोरांना गोष्टी सांगायच्यात ना, सांगा सुवर्ण पिंपळाची, हाच पिंपळ आहे, इथं ज्ञानोबांची आईनं प्रदक्षिणा घातली. ह्या गोष्टी सांगा, हा तोच वटवृक्ष आहे, इथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी 4 पोरं घेऊन शाळा सुरू केली आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्था उभी राहिली. पोरांना गोष्टी सुद्धा झाडांच्या सांगा. हा तोच मोगरा आहे, ज्ञानोबांनी अपेक्षा व्यक्त केली, इवले सिरोप लाविले द्वारी. आणि हा तोच मोगरा आहे जिथे ज्ञानोबांनी आशा व्यक्त केली की हा वेल गगनाच्याही वर निघून जावा. आम्ही गोष्टी तरी काय सांगतो? एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. पोरग तेच करतंय कॉलेजला, एक राजा 2 राण्या, एक आवडती आणि एक नावडती. आपण काय पेरणार आहोत? गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. जे पेरणार आहोत ते उगवणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात काय पेरण करायची हे ठरवा. जाताना इतकंच सांगतो, मगाशी जसं मी म्हटलं की ज्ञानोबारायांनीच म्हटलंय की झाडाला घाव घालणारा असो नाहीतर झाड लावणारा असो, झाड त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही. ज्ञानोबारायांची उभी आहे, झाड भेदभाव करत नाही. हा घाव घालणारा आहे का हा लावणारा आहे, दोघांनाही सारखीच हे देतो. म्हणून निसर्गाकडनं ही कृतज्ञता शिकावी, निसर्गाकडनं हे देणं शिकावं. अरे एक दाणा पेरला तर 1000 दाणे उगवतात, हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाकडनं ही देण्याची दानत आपल्याला शिकता येईल का? शेवटी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक झाड होतं मोठं, त्या झाडावरती, त्या झाडाच्या भोवती एक मूल रोज खेळायचं. आता ते हळूहळू मोठं होत होतं. त्या पोराला झाडाचं फळ घेता यायचं नाही, तर ते फांदी त्याला म्हणायची, ए बाबा तुझा हात पुरत नाही ना, थांब. ते झाड ते फांदी स्वतःहून खाली वाकवायचं आणि मग सांगायचं तोड आता. पोरग खेळत राहिलं, लहानाचं मोठं होत गेलं आणि काही दिवसांनी पोरानं झाडाकडे येणं बंद केलं. जाता येता ते झाड बघायचं, पण मूल काही तिकडे फिरकलं नाही. एक दिवशी जाताना झाडानं आवाज दिला, ए राजा कुठे चाललाय, जरा ये ना, खेळ ना. खेळायला का मी आता लहान राहिलो का, मला बघू दे माझा उद्योग. अरे 2 मिनिट तरी ये. नाही मला अजिबात वेळ नाही. अरे चाललाय कुठे, मला पैसे कमवायचेत म्हटलं. झाड म्हटला पैसेच हवेत ना, मग इकडे. झाडानं सगळी होती नव्हती तेवढी सगळी फळं त्याच्या पुढ्यात टाकली आणि म्हटला जा बाजारात कमव पैसे. बाजारात गेला, फळं विकले, मजबूत पैसे मिळाले. 4-10 दिवस ते रोज यायचं, झाडाबरोबर खेळायचं. 5व्या दिवशी पुन्हा गायब. परत 7व्या-8व्या दिवशी, ए बाळा ये की रे, खेळायला आलाच नाही. ते पैशानं कुठं भागताय का, मला आता घर बांधायचंय म्हटला. झाड म्हटलं माझ्या सगळ्या फांद्या घे आणि एक छोटंसं घर बांध. सगळ्या फांद्या तोडून दिल्या आणि घर बांधलं. 7-8 दिवस झाले, पोरग पुन्हा फिरकलं नाही. त्यानं विचारलं आता काय, मला नदीच्या पलीकडे नवीन नगरी आहे, मला जरा नवीन जग बघू दे. किती दिवस मी इथे खेळत बसणार आहे. तो मला आता खोड राहिलंय, याची नाव बनव आणि नदी पार करून पलीकडे निघून जा. राहिलेलं खोडही दिलं, फक्त बुंधा उरला शेवटचा. पोरग नदीच्या पलीकडे नवीन नगरीत निघून गेलं आणि ते परत फिरकलंच नाही. आतापर्यंत त्या बुंध्यावरती अधूनमधून एखादं पान यायचं, आशा होती पोरग कधीतरी येईल. पोरानं फिरकणं बंद केलं
आणि शेवटचं झाडाने विचारलं, आता तग धरण्या इतकी मुळं माझी सक्षम उरली नाही.